असं तिथं म्हणता येत नाही की बघा आम्ही आहे ना चांदीच्या ताटातच जेवायचो देवा, ते तुझ्या पुण्याने जेवत होतास. पण आता तुला माशांमुळे पत्रावळीतच आहे. तिथे कुठं आता तुला पत्रावळीतच खायचं. आणि माझ्या आईने चांदीचा पाळणा आणला होता, पण आता आपल्याला मटक्यातच जायचं, मातीच्याच घड्यात. असत्या कुठे जातो. तर हे सगळं अभ्यास त्याच्यावर न केला पाहिजे की काय आहे मनुष्य लोकांचं सत्य काय आहे. तर मनुष्य लोकात काही सत्य नाही. सत्य आत्मा आहे. म्हणून सांगतात की शरीरामध्ये तुम्ही आहे म्हणून हे शरीर आहे, पण तुम्हीच आज रात्रंदिवस शरीराचीच काळजी करता. बरं शरीर कोण आहे? अग्नी. त्याला अग्नीलाही श्राप दिलेला. किती दोन्ही पचवशील. आता दोन्ही पचवशील प्राण अग्निदेव म्हणले देवा. अगस्त्य ऋषीला म्हणले की देवा असं कसं तुम्ही श्राप दिला मला नाही. तर ते म्हणल्या ठीक आहे तुला मी श्राप देतो की तुला पाप नाही लागणार. तू व्हेज पचवलं किंवा नॉन व्हेज, तुला फक्त पाप नाही लागणार. हे अग्निदेवाला आहे. मग आता आपण अग्नी आपली बट्टी चालू आहे म्हणून बिल्डिंग उभा आहे, पण आपण या बट्टीत टाकायचं. आज आपण म्हणतो भेंडी बनवायची का कारलं बनवायचं. रात्रंदिवस कुठं आहे मेंदूत चालतो. मेंदूत काय मेंदू शिवाय. आता मेंदू कशासाठी होता. मेंदूच आहे ना स्वर्गाकडे घेऊन जाईल. विवेक जो आहे तो भगवंताकडे. भगवंताने एक विशेष दिले जनावराला मेंदू नाही, माणसाला मेंदू दिला. विवेक दिला ना माणसाला. माणसाने मेंदू कुठे लावला. मेंदू दिला. आज काय बनायचं, दुपार काय बनायचं, संध्याकाळी बनवायचं म्हणून चांगले पुढच्या जन्मात मेंदूच देत. म्हणून जनावर आहे. म्हणून जनावर आहे. काय खायचं विवेक ना. विष्ठाही खातात चालतं चालतं. कारण ते हीच मनुष्य आहे ज्यांनी विवेक वापरलंच. आणि अग्नी म्हणतो मी पापाचा वाटी करणार नाही. तर बघून सांगले ठीक आहे तू व्हेज पण पचवणार पण तुला पाप लागणार नाही. त्यामुळे अग्निदेव काय म्हणतात तुम्ही जे टाकता ते मी पचवणार, पण मी नाही. तुमच्या पापाची फळं तुम्हालाच. आता या ठिकाणी की आपण रात्रंदिवस त्या अग्नीसाठी काय टाकायचंय तर एवढंच करायचंय ना. स्वाहा. बरोबर आहे एवढं. आता एवढं खा, एवढ्या चपातीचा ढीग खा, एवढ्या भाजी खा, जे काय असेल 1-1.5 किलो पर्यंत ते ताटातला होतच असेल. 1.5 किलो तर कमीत कमी होतच असणार वजन केलं म्हणजे ते आहे ना. वजन वाढलं आपलं 1.5 किलोनी. संध्याकाळी परत मोजलं तर वजन वाढलं, परत काळजी पडली कमी करायचं. सकाळीच कमी केलं असतं. भोजन और भजन सांगितले. भोजन और भजन में एक मात्रा है. काय सांगितले. भोजन और भजन में एक मात्रा है. भोजन अधिक हो गया तो ऐसे हो जाओगे और भजन ऐसे हो जाओगे तो उसमें आनंद में लीन हो जाओ. आनंद भोजन में सांगितले मात्रा की मात्रामध्येच खा. आणि शरीर किती पोसायचं ते नाही, याचं एक अवधी ठरलेलं आहे. जसं फ्रीजची गॅरंटी असते ना, की गॅरंटी का वॉरंटी है ना, किती वर्ष चालेल याच्या पण वॉरंटी दिलेली. फक्त त्याचा वापर करून घ्या. जसा फ्रीजचा वापर करून घेता, वॉशिंग मशीनचा वापर करून घेता. हळदी कुंकू लिहून ठेवतो का आपण. कुठे शहराचं हळदी कुंकूच लावायचे नित्य रोज. वापर कुठे झिजला पाहिजे. पण आपल्या बरोबर हे सुद्धा झिजलं पाहिजे. कसं तेव्हा आपण ध्यानाला बसतो तेव्हा झिजतं ना. आपण वाचन करतोय झिजतं ना. कारण आपल्यामधून आपण वाचन करत असतो, आपण नामस्मरण करत असतो. तर आपल्याबरोबर 5 देव असतात ना, धरती पाणी अग्नीच्या लाटात, हे पण देव असतात. हे आमच्या साक्षीला असतात की हा त्याच्यामध्ये जो आत्मा होता ना तो नित्य नेमाने खरंच उलट देव म्हणतात आम्ही अहंकारी, पण हा मात्र होता निरंकार. आम्ही कोणतीही गोष्ट बोललं तर आम्हाला म्हणायचं का बस असं नाही, असं नाही, सदा म्हणायचं आम्हाला असं नाही, असं नाही. कोण म्हणतात देवांनाच अहंकार, आत्म्याला अहंकार नाही. साक्षीला हे देव असतात आपली धरती पाणी अग्नी जलाकाश. खरंच मी आत्मा काय करतोय. निराकार तर आहेच आहे, पण निराकार काय म्हणतोय नाही. कारण मला नाम नाही, रंग नाही, रुपयावर फरक पडत नाही, मला वेदना. तुम्ही जे कराल त्याचं फळ तुम्हाला शनिदेव देणार. कोणाच्या हातात? शनीच्या हातात. कोण देतो? यमदेव. पण कर्माची फळं शनिदेवाकडे. जैसे ज्याचे कर्म तसे फळ देव शनिदेव. शनिदेव देतात.
आणि ते आपल्याला काय एवढं लांब परत जाण्याची काही गरजच नाही. आपल्याला वाटतंय आपण बरोबर आहे, आपण बरोबर आहे, हेच ब्रह्मामध्ये आहे ना. आणि मग ते समाधान करण्यासाठी आपल्याला असं वाटतं कुणाला जाऊन विचारू, कुणाला विचारू. विचारणारी कोण आहे माहिती का? तोच आहे. पण तो किती गटातून फायदा उचलेल. ठीक आहे, अंतर्मुखी नाही व्हायचंय, काय अंतर्मुखी नाही व्हायचंय. कष्ट होतं ना अंतर्मुखी होण्यासाठी. ठीक आहे, जा वामनाकडे.